काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांनी विधेयकाची भ्रूण हत्या केली आहे। मतदारसंघ पुनर्रचना बिल नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया। महिला आरक्षणामध्ये अडथळा निर्माण करून पाप करणाऱ्यांना शिक्षा मिळेल, मोदींची टीका। महिला आरक्षणाला रोखण्यासाठी खोट्याचा आधार घेतला, विधेयकाला विरोध करणारे देशाचे गुन्हेगार आहेत, मोदींची टीका। तर घराणेशाही पक्षांना नारीशक्तीची भीती आहे, विरोधकांना महिला पुढे जाण्याची भीती वाटतेय, मोदींची प्रतिक्रिया। संसदेत लोकशाहीचा विजय झाला, सत्तेत राहण्यासाठी निवडणुकीदरम्यान सरकारनं षडयंत्र रचलं होतं। महिला विधेयकावरून काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचा केंद्र सरकारवर आरोप। महिला आरक्षणाच्या आडून खेळ खेळू नका, प्रियंका गांधींची टीका। आम्ही महिला आरक्षण विरोधी नाहीये, मात्र याचा मार्ग अयोग्य आहे, मल्लिकार्जुन खरगेंचं प्रत्युत्तर। मतदारसंघ पुनर्रचनेसोबतच महिला आरक्षणाचे विधेयक मांडून सत्ता बळकावण्याचा प्रयत्न, खरगेंची टीका। सध्या असलेल्या 543 जागांमध्येच महिलांना आरक्षण देण्याची मागणी। मोदींनी संबोधन करताना देशावरील संकटाचा उल्लेख करण्याऐवजी 150 वेळा काँग्रेसचं नाव घेतलं। भाजप आणि आरएसएस कडून फेक नेरेटिव्ह पसरवण्याचं काम सुरू आहे, काँग्रेस नेते नाना पटोले यांचं प्रत्युत्तर। महिला आरक्षणाच्या नावाखाली भोंदू विधेयक लोकसभेत आणलं, 543 जागा वाढवून 850 करण्याचा मूळ उद्देश होता, संजय राऊत यांची टीका। पराभवाचंही भांडवल करून राजकीय पोळी भाजण्याचा भाजपचा प्रयत्न, रोहित पवार यांची पंतप्रधान मोदींच्या भाषणावर टीका। 2029 मध्ये देश इंडिया आघाडीला साथ देणार, रोहित पवार यांचा विश्वास। नारी शक्तीचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला जनता त्यांची जागा दाखवेल, चित्रा वाघ यांची काँग्रेसवर सडकून टीका। महिला आरक्षण विधेयकाबाबतची काँग्रेसची भूमिका देशविरोधी आहे, काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक हत्या केली, सदावर्तेंची टीका। तर राज ठाकरे ओबीसी एसटी विरोधक आहेत, गुणरत्न सदावर्तेंचा राज ठाकरेंवर निशाणा। सुनेत्रा पवार यांची चौथ्या दिवशी शपथ घेण्याची इच्छा नव्हती, सुनेत्रा पवार यांच्यावरती शपथ घेण्यासाठी दबाव टाकला, रोहित पवारांचा आरोप आहे। पक्षातील आमदारांसाठी सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली, अजितदादा 2029 ला नक्कीच मुख्यमंत्री झाले असते, रोहित पवार यांची प्रतिक्रिया। अजित पवार असते तर विलीनीकरण झालं असतं, युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांचं वक्तव्य। पण दुर्दैवानं विलीनीकरण झालं नाही, विलीनीकरणाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, शर्मिला पवार यांची प्रतिक्रिया। राजकारणामध्ये जास्त टेन्शनमुळे केस पांढरे झाले, सुषमा अंधारेंच्या प्रश्नावरती रोहित पवारांची मिश्किल टिप्पणी। तर पांढऱ्या केसाची शपथ, दादांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, रोहित पवार यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राच्या सुरक्षेचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, धर्मांतरणाचे प्रकरण अजिबात खपवून घेऊ नका, नाशिक परतवाडा आणि गोरेगाव प्रकरणात पोलिसांना फ्री हँडचे निर्देश, सूत्रांची माहिती। विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेत 2 जागांसाठी 6 नावं चर्चेत, नीलम गोऱ्हे, शीतल म्हात्रे, शायना एनसी, अभिजित अडसूळ, संजय मंडलिक आणि भाऊसाहेब चौधरी यांचं नाव चर्चेत। विधान परिषदेत सूरज चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी आदित्य ठाकरे आग्रही आहेत, तर अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांचीही नावं चर्चेत आहेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना पत्र दिलंय, पक्षाची अभ्यासू लढवू महिला प्रतिनिधी म्हणून विचार करण्याची मागणी। एकनाथ शिंदे पंजाबमधील सर्व विधानसभेच्या जागा लढवणार, शिंदे 117 विधानसभेच्या जागांवर उमेदवार देणार, 2027 मध्ये स्वतः पंजाबमध्ये प्रचाराला जाणार, पंजाबचे शिवसेना अध्यक्ष हरीश सिंगल यांच्या नेतृत्वामध्ये चर्चा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सातारा दौऱ्यावर, साताऱ्यातील गांधी मैदानावरती शिंदे जाहीर सभा घेणार, सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित 15 सदस्यांचा शिंदे सत्कार करणार, शक्ती प्रदर्शनातून भाजपला आव्हान देणार। बारामती राहुरीमध्ये काँग्रेस लढत नाही, बारामतीत काँग्रेसने वंचितला पाठिंबा द्यावा, वंचितच्या उमेदवाराने कुणालाही घाबरू नये, बारामती पोटनिवडणुकीवरती वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला हायकोर्टाचा दिलासा, पिंपरी आणि बावधन पोलीस ठाण्यातील प्रकरणात शीतल तेजवानीच्या तात्काळ सुटकेचे हायकोर्टाचे आदेश, मात्र खडक पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यात शीतल तेजवानीचा मुक्काम तुरुंगातच राहणार।
अमरावती लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर। आरोपी अयानची 8 तरुणींव्यतिरिक्त अनेक तरुणींसोबत फ्रेंडशिप होती। आरोपी अयान ब्लॉगर असल्यानं अनेक मुलींशी तो मैत्री करायचा। पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती उघडकीस। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी द कॅफे रॉयल पोलिसांच्या रडारवर आहे। पैसे देऊन कॅफेमध्ये एक गैरप्रकार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। आरोपी अयानला घेऊन पोलिसांचा कॅफेमध्ये तपास सुरू आहे। कॅफे चालकाचीही कसून चौकशी करण्यात आलेली आहे। अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर। मुलींना जाळ्यामध्ये ओढण्यासाठी एक लव्ह गुरु आरोपीला टिप्स द्यायचा। विशिष्ट पद्धतीने चॅटिंग करून आरोपी मुलींना बोलायला भाग पाडायचा। आरोपीला टिप्स देणारा लव्ह गुरुचाही पोलिसांकडून शोध घेतला जातोय। नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटी कायद्याचा समावेश आहे। धार्मिक भावना दुखावल्याचंही कलम लागू करण्यात आलंय। नाशिक टीसीएस प्रकरणात निदा खानचं मेडिकल सर्टिफिकेट समोर। गर्भवती असल्याचा उल्लेख आहे। 13 एप्रिलला मुंबईतल्या डॉक्टरकडून सर्टिफिकेट घेतल्याची माहिती आहे। फरार निदा खान हिच्या अटकपूर्व जामिनावरती सोमवारी सुनावणी होणार आहे। गरोदरपणाचं कारण देत निदा खाननं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे। नाशिक टीसीएस प्रकरणातला आरोपी तौसिफ अत्तार इगतपुरीचा असल्याची माहिती आहे। तौसिफ इगतपुरीतील रिसॉर्टवरती पीडितेला आणायचा सूत्रांची माहिती आहे। हॉटेल आणि लॉज रडारवर असून लवकरच चौकशी होणार आहे। नाशिक धर्मांतरण प्रकरणात एटीएसची एंट्री, रजा मेमन आणि शफी शेखची 3 तास कसून चौकशी। प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शन, टेरर फंडिंगचाही संशय। मुंबईतील नेस्को सेंटर ड्रग्ज प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक। वनराई पोलिसांकडून नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये 9वा आरोपी अटकेत। अटक केलेला आरोपी अंमली पदार्थांचा विक्रेता असल्याची माहिती आहे। मुंडवा जमीन घोटाळ्यातील प्रमुख आरोपी शीतल तेजवानीला बावधन पोलिसांच्या प्रकरणात जामीन मंजूर झालाय। पुणे पोलिसांच्या प्रकरणामध्ये मात्र शीतल तेजवानी अटकेत राहू शकते। जितेंद्र शेळके अपघात प्रकरणी कंटेनर चालक चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर। कार मागून धडकल्याचा कंटेनर चालकाचा जबाब आहे। सूत्रांची सगळी माहिती समोर आली आहे। जितेंद्र शेळकेंचा अपघात नव्हे तर घातपात आहे। पुरावे नष्ट करण्याचा डाव होता। एप्स्टीनकडून माहिती घेऊन मारलं तसंच खराचंही होणार। नाना पटोले यांच्याकडून शंका उपस्थित, तर पोलीस तपासातून सगळं काही बाहेर येईल, संजय राऊत यांचं भाष्य। जितेंद्र शेळकेंच्या मृत्यूनंतर यशोमती ठाकूर यांची पोस्ट, खरातलाही असंच एक दिवस मारून टाकतील, ठाकूर यांचं वक्तव्य। तर जितेंद्र शेळके खरातच्या विरोधातील साक्षीदार होते, तर त्यांचा परवा समृद्धी महामार्गावरती मृत्यू झालेला आहे। भोंदू अशोक खरातला 4थ्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी, 5व्या गुन्ह्यामध्ये एसआयटी पुन्हा खरातचा ताबा घेणार असल्याचं कळतंय। दत्तधामाच्या नावाआडून भोंदूगिरीचं दुकान चालवणारा संगमनेरचा राजेंद्र गडगे हा भोंदू अटकेत आहे। दुर्धर आजार बरे करण्याच्या आमिषातून असंख्य लोकांना फसवल्याचाही आरोप आहे। राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील गट क आणि ड कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा महत्त्वाचा निर्णय। जनगणनेशी संबंधित शिक्षकांसह सर्व कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदलीस स्थगिती देण्यात आली आहे। सरकारनं शक्तीपीठ महामार्गाचा सुधारित जाहीर केलेला आराखडा अतुल सावेंपर्यंत पोहोचलाच नाही। सलग दुसऱ्या दिवशी शक्तीपीठ महामार्गात कुठलाच बदल नाही, सावेंची प्रतिक्रिया। बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांना झेड सुरक्षा, तर माजी मुख्यमंत्री विजय सिन्हा यांना झेड+ सुरक्षा कमी करून झेड सुरक्षा प्रदान। मुंबईच्या धर्तीवरती डोंबिवलीमध्ये भव्य आर्ट अँड कल्चरल सेंटर बनवणार। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सपत्नीक केलं सेंटरचं भूमिपूजन। एमआयडीसी परिसरातील मिलाप नगरमध्ये आर्ट अँड कल्चर सेंटर उभारलं जाणार असल्याची माहिती मिळतेय। मुंबईला अंमली पदार्थांचा विळखा, सोमवारी सरकारनं बैठक बोलावली आहे। वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक बोलावण्यात आलेली आहे। गोरेगावमधील म्युझिक कॉन्सर्टमधील ड्रग्ज सेवनानंतर अंमली पदार्थांच्या विक्रीचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे। भिवंडीमध्ये लव जिहाद धर्मांतराच्या मुद्द्यावरती हिंदू जनजागृती संमेलन संपन्न। कार्यक्रमाला ब्राह्मण, आळी, वाणी आळी आणि परिसरातील नागरिकांचीही उपस्थिती होती।
जागतिक वारसा दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीला सोनेरी रंगात सजवण्यात आलेला आहे। 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा केला जात असतो। धारावी कोळीवाड्याची बाह्य सीमा निश्चित होईपर्यंत धारावी प्रकल्पाचं काही काम ही थांबवण्याच्या मागणीची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळलेली आहे। कोळी ट्रस्टनं काम थांबवण्यासंदर्भात केली होती याचिका। मीरा भाईंदरमध्ये अनधिकृत बांधकामांवरती पालिकेची कारवाई आहे। काश्मीरा ते चेकनाका परिसरातील रस्ते मोकळे केलेत, तर 15 अनधिकृत शेड, गॅरेज आणि टप्प्यांवर देखील धडक कारवाई करण्यात आली आहे। मुंबईमध्ये रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक असेल। हार्बर मार्गावरती पनवेल ते वाशी आणि ट्रान्स हार्बर मार्गावरती पनवेल ते ठाणे दरम्यान ब्लॉक असणार आहे। पश्चिम रेल्वेवरती सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असेल, तर मध्य रेल्वेवर ठाणे ते डोंबिवली दरम्यान ब्लॉक आहे। राज्यात टीईटी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। टीईटी पात्रता परीक्षा येत्या 21 जूनला घेण्यात येणार आहे। परीक्षेची वेळ आणि इतर सविस्तर माहिती maha.tet.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आलेली आहे। राज्यात कडक उन्हानंतर आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं संकट आहे। 20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे, तसेच काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुण्यात पुढील 4 दिवस येलो अलर्ट। पुणे शहरात 4 दिवस मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि हलक्या पावसाची शक्यता आहे, त्यामुळे वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। कृष्णा खोरेचे 50 टीएमसी पाणी योजनेचा डीपीआर 6 महिन्यात पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहेत। 16,000 कोटींचा कृष्णा खोरे प्रकल्पाचा निर्णय धाराशिवसाठी महत्वाकांक्षी ठरणार आहे। दुष्काळाचं संकट कायमच टळणार आहे, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची ही माहिती आहे। कोरेगाव ड्रग्ज प्रकरणामध्ये 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी मंजूर। उर्वरित 3 आरोपींना 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। आरोपीच्या वकिलाने न्यायाधीशांसमोर बेकायदेशीर अटकेचा मुद्दा उपस्थित केला होता। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर दर्शन काळाबाजार प्रकरणी एसआयटीची स्थापना। अशोक खरात म्हाडा घोटाळा टीसीएस नंतर आता त्र्यंबकेश्वर दर्शन प्रकरणी देखील एसआयटी सखोल तपास करणार आहे। प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे। विश्वस्त पुरुषोत्तम कडलकसह दोन्ही पुतणे आणि एक सहकारी अटकेत आहे। केवळ मटण नीट शिजलं नाही या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानं आर्णी तालुक्यातील बोरगाव या ठिकाणी एका हसत्या खेळत्या संसाराची राख रांगोळी झाली आहे। मित्रासमोर पतीने केलेला अपमान सहन झाला नाही, त्यामुळे पत्नीनं विष प्राशन करून आत्महत्या करत आपले जीवन संपवले। पुण्यामध्ये बनावट मालक उभा करून 10 कोटींचा बंगला विकल्याचा प्रकार घडलाय। मृत व्यक्तीच्या नावावरती कोट्यवधींचा बंगला विकल्याचं उघड। या प्रकरणामध्ये 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। यवतमाळच्या राळेगावमध्ये जवळपास 34 मुली गायब झाल्याचा आरोप आहे। मानव तस्करीसारखा गंभीर प्रकारही समोर आहे। अल्पवयीन मुलींना बाहेर राज्यामध्ये देह व्यापारासाठी विकल्याचा आरोप केला जातोय। त्यामध्ये समृद्धी महामार्गावरती खासगी बसचा भीषण अपघात। मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात बसचा अपघात झाला। बस चालक आणि क्लीनर रील बनवत होते। अपघातामध्ये 1.5 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 25 प्रवासी जखमी झालेले आहेत। अक्षय तृतीयेनिमित्त पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। दगडूशेठ गणपतीला आंब्याची आरास करण्यात आली आहे। पहाटेपासूनच मंदिर भाविकांनी दर्शनासाठी यावेळेस गर्दी केलेली आहे आणि पहाटेपासूनच भाविकांसाठी हे मंदिर दर्शनासाठी खुलं आहे। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती सोनं चांदी खरेदी विक्री जोरात सुरू आहे। जळगावमध्ये जीएसटी सह 1 तोळा सोन्याचे दर 1,57,000 रुपये, तर 1 किलो चांदीचे दर 2,67,000 इतके झालेले आहेत। घरकुल मंजुरीच्या आमिषानं वृद्ध महिलेला लुटणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे। चोरीला गेलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केल्यात। पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील ही घटना समोर आली आहे। जळगावमध्ये महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानं काँग्रेस विरोधात शिवसेनेचं आंदोलन। विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेसचा निषेध व्यक्तही करण्यात आलेला आहे। कांदिवली पूर्वेकडील नागरिकांचं गॅस सिलेंडरसाठी आंदोलन। लोक रस्त्यावरती उतरलेत आणि बस समोर झोपून आंदोलन केलं। गॅस एजन्सीची मान्यता रद्द करण्याची नागरिकांची मागणी आहे।
नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची कमी होणारी संख्या रोखण्यासाठी मनपा प्रशासनाकडून गटनोंदणी उपक्रम राबवला जातोय। गरीब वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मनपा प्रशासनाचा हा उपक्रम आहे।